नमस्कार. माझं नाव मालन. त्या दिवशी संध्याकाळ झाली होती. मालक कुठेतरी बाहेर गेल्यामुळे मी म्हटलं की आज त्यांच्या घरी कामाला जायचंच नाही. मी माझं घरातलं स्वयंपाक उरकला, जेवण वगैरे केलं. त्याच वेळेस मालकाचा फोन आला. "अगं मालन, कुठे आहेस?" मी म्हटलं, "घरी आहे, बोला ना." त्यावेळेस ते म्हटले, "अगं माझी तब्येत बरी नाही. मी आत्ताच बाहेर गावावरून आलो आहे. तर तू येतेस का?" मी म्हटलं, "हो, खूप उशीर झाला आता. सकाळी येईन." त्यावेळेस ते म्हटले, "नको, मी एकतर आजारी आहे आणि मी सकाळपासून जेवण पण केलं नाही. आत्ताच दवाखान्यातून आलो. गोळ्या पण मला घ्यायच्या आहेत, तर तू ये." माझी जाण्याची काही इच्छा नव्हती. मी मोलकरीणचं काम करायचे, पण त्यांनी खूप विनंती केल्यामुळे मी गेले. पण ज्यावेळेस मी गेले तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. मालक अगदी ठणठणीत होते. त्यांना काहीसुद्धा झालं नव्हतं. त्यांची बायको गरोदर असल्यामुळे 3-4 महिन्यासाठी माहेरी गेली होती. 3-4 महिन्यासाठी मला त्यांनी कामवाली म्हणून घरी स्वयंपाकाला बोलवत होते. पण मी ज्यावेळेस तिथे गेले त्यांनी दरवाजाच बंद केला. "माझी बायको इथे नसते तर आज रात्रभर तू बायको बन." मी म्हटले, "हे काय म्हणताय मालक? सोडा, मी नाही तसली." त्यांनी मग काय, मला जाऊनच दिलं नाही. असं काही धरून ठेवलं आणि रात्रभर नक्की काय केलं मी सोडा म्हणत राहिले, पण ते मात्र थांबायला तयारच नव्हते. त्या दिवशी नक्की काय झालं ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करते. नमस्कार. तशी मी वागायला आणि दिसायला खूप चांगली होती. अगदी रेखीव आणि बोलके डोळे होते. सगळ्यांना माहिती होतं की माझा स्वभाव कसा आहे. मी मात्र लागेल तिथे काम करायचे. मात्र कधी मी कोणाच्या घरची धोंडी भांडी केली नव्हती. आमच्या गावामध्येच असलेली आणि माझ्या जवळची मैत्रीण म्हणून सगळ्यांची ओळख असणारी रश्मी, ती गरोदर होती आणि 2-3 महिन्यासाठी आपल्या माहेरी जाणार होती. आधीच तिने सांगितलं होतं. त्यावेळेस ती म्हटली की माझा नवरा एकटा असतो, त्याला आई वडील नाहीत. मात्र तू असं कर, त्याला स्वयंपाक पाणी करण्यासाठी तू येत जा. मी म्हटलं, "नाही गं, मला ते नाही आवडणार." तशी मी एकटीच राहायचे. त्यावेळेस रश्मी म्हटली, "अगं त्यांना तुला पैसे द्यायला लावते." मी म्हटलं, "पैशाचं नाही, मात्र मला हे काही आवडत नाही." त्यावेळेस तिने माझी विनंती केली आणि म्हटली की तू आहे म्हणून मी चालले आहे. तुला तर माहीत आहे, मी जर डिलिव्हरी झाली तर इथे करू धरू लागायला कोणीसुद्धा नाही. म्हणून मग मी माझ्या माहेरी जाणार आहे. तिने मला विनंती केली आणि म्हटली की 2-3 महिन्याचा तर विषय आहे, कारण की माझ्या नवऱ्याला पण सुट्टी मिळत नाही. तसा तिचा नवरा चांगल्या कामाला. तिने मला विनंती केल्यामुळे मी म्हटलं की बरं, मी रोज जाईन सकाळ संध्याकाळ तुझ्या घरी स्वयंपाक करायला. ती म्हटली, "हो." तशी ती निघून गावी गेली. मी मात्र घरी असायचे. सकाळ आणि संध्याकाळ असं स्वयंपाकाचं ठरलं होतं. दिवसभर मी शेतात किंवा लागेल तिथे मी काम करायचे. माझं काही फिक्स नव्हतं. मी मजुरी करायचे, त्यामुळे केल्याशिवाय घरामध्ये 4 पैसेसुद्धा येत नसायचे. त्या दिवशी मी पहिल्यांदाच गेले होते. माझ्या मैत्रिणीचाच तो नवरा असल्यामुळे मला त्याचा स्वभाव माहीत होता. अधूनमधून मी त्याच्या घरी जात असायचे. काही 4 रुपये लागले तर ते माझी नक्कीच मदत करायचे. मी त्या दिवशी गेले आणि त्यांचं घर खूप मोठं होतं. चांगले श्रीमंत घराण्याचे होते. त्यावेळेस मी मात्र स्वयंपाक करू लागले आणि ते म्हटले, "कशाची भाजी बनवते?" मी म्हटलं की आज काही नाही, तसं घरामध्ये डाळी वगैरे आहेत असं ते मला म्हटले. त्यावेळेस ते म्हटले, "बाहेरून मी काहीतरी घेऊन येतो भाजी." मी म्हटलं, "काय?" त्यावेळेस ते म्हटले की मटण वगैरे. मी म्हटलं, "बरं ठीक आहे." ते म्हटले की जाताना इथून जेवण करून जावा. मी म्हटलं, "नाही, घरी गेल्यावर करते." तर ते म्हटले, "काय होतंय, आज पहिलाच तुमचा दिवस आहे, मला पण तुमच्या हाताची चव माहीत नाही." त्यांनी मला विनंती केली आणि मी जेवण केलं. दिसायला धनदाकड दिप्पट जरी असले तर त्यांचा स्वभाव मला आता माहीत झाला होता. त्यांच्या बायकोसमोर ते कधीच मला बोलले नव्हते आणि खूप शांत असायचे. मात्र आज खूप मनमोकळेपणाने बोलत होते.
माझा नवीन दिवस होता किचनमध्ये त्यांच्या, त्यामुळे ते मला समजत होते की कुठं काय ठेवलं आहे, व्यवस्थित सांगत होते. मला पण खूपच बरं वाटलं. त्यांनी मला तशी मदत केली, पण मला किचनमध्ये स्वयंपाक करताना कोणी लुडबुड केलेली अजिबात आवडायची नाही. त्यांनी मला समजवलं आणि जाऊन बाहेर बसले. त्यांनी मटण आणलं आणि मी स्वयंपाक केला. जेवण खूपच मस्त आणि चांगलं झालं असं ते मला म्हटले. मी म्हटलं की मी नाही जेवण करत, मी घरी जाते. त्यांनी खूप विनंती केली, पण मला ह्यांच्या घरी जेवण करायचं नव्हतं. म्हणून मग मी जाताना एका डब्यामध्ये भाजी आणि ती केलेली भाकरी घेऊन आले. घरीच जेवण करायचं असं ठरलं होतं. असंच 2-3 दिवस जात होते. माझी आणि त्यांची चांगलीच ओळख आणि भेट होत होती. त्या दिवशी ते मात्र कुठेतरी बाहेर जाणार होते. पण मला एवढं मात्र समजलं होतं की ज्यावेळेस मी त्यांच्या घरी जायचे ते मला खूपच बोलायचे आणि खूप माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचे. मला मात्र हे आवडायचं नाही. मी मात्र माझी पायरी ओळखून होते. मला असं काही करायचं नव्हतं. ते माझ्या मैत्रिणीचा नवरा होता आणि मैत्रिणीने मला खूप विश्वास ठेवून असं सांगितलं होतं. त्यामुळे मी त्यांच्यापासून 4 हात लांबच राहायचे. त्या दिवशी झालं असं. त्यांनी मला तसं सकाळी सांगितलेलं की मी गावी चाललो आहे, त्यामुळे आज काही येणार नाही. सुरुवातीला मला वाटलं की खरंच ते येणार नसतील, म्हणून मग मी पण घरीच होते. खूप दिवसानंतर एकांत मिळाला होता. संध्याकाळचे 9:30 वाजले असतील. मी अगदी झोपण्याच्याच तयारीत होते, कारण की मी एकटी राहायचे, त्यामुळे दिवसभर कामातून खूपच कंटाळा यायचा आणि मला झोप लागायची. म्हणून मग मी लवकरच घरात झोपी जायचे, कारण की पहाटे लगेच उठून बाकीचं स्वयंपाक पाणी करावं लागत असायचं. पण त्या दिवशी नेमका त्यांचा फोन आला. मी म्हटलं एवढ्या उशिरा. सुरुवातीला मला वाटलं की नातेवाईकांचा वगैरे फोन असेल, पण हा माझ्या मालकांचाच आवाज होता. त्यावेळेस ते मला म्हटले की ऐक ना, मी घरी आलो आहे, तर तू घरी ये. मी म्हटलं की नाही, आता मला जमणार नाही, उद्या वगैरे येईन. त्यावेळेस ते म्हटले की अगं माझी तब्येत पण व्यवस्थित नाही, आत्ताच मी हॉस्पिटलमध्ये आलो आहे आणि मला खूप भूक लागली, त्याच्यातच मला गोळ्या पण खायच्या आहेत, तर तू ये. मी नकोच म्हणत होते, मात्र त्यांनीच मला विनंती केली. आता त्यांनी विनंती केल्यानंतर मला मात्र जावंच लागणार होतं. मी नको म्हटले. अहो खूप उशीर होतो आहे साहेब. त्यावेळेस ते म्हटले की बरं राहू दे, मी मात्र उपाशी झोपतो. हे ऐकल्यानंतर माझा जीव राहिला नाही. मग मी विचार केला की नाही, असं आपण नाही केलं पाहिजे. त्यांनी एवढं विश्वासाने मला कामाला ठेवलं आहे, मात्र मी असं करणं योग्य दिसत नाही. मी म्हटले तेच. माझ्या घरापासून खूप लांब होतं ते. गावाच्या एका कोपऱ्यात ते होते आणि मी एका कोपऱ्यात होते. मात्र संध्याकाळी मी असं चालल्यावर अगदी लोक काय म्हणतील असाच मी विचार केला. पण मी कोणाचा एवढं मनावर धरलं नाही. सरळच मी चालले होते. 9 वाजता मात्र आमचं गाव सामसूम व्हायचं. रस्त्याच्या कडेला कोणी दिसायचं नाही. एखादी गावातली टपोरी मुलं गावाच्या पारावर त्या लाईटीखाली मोबाईल पाहत बसली असले तरच, मात्र आज ते सुद्धा दिसत नव्हते. मला मात्र धाकधूक होत होतं. रस्त्यातून जात मी त्यांच्याकडे आले आणि मालकाच्या घरी आले. ज्यावेळेस मी घरामध्ये गेले पाहून आश्चर्यचकित झाले. मालक मात्र आहे असेच होते. त्यांना आजारी वगैरे काहीसुद्धा नसतील असंच मला त्यांच्याकडे पाहून वाटत होतं. मी म्हटलं की मालक काय झालं? ते म्हटले काय नाही, अगं स्वयंपाक कर ना, भूक खूप लागली. मी म्हटलं तुम्ही तर म्हटलं आजार आहे, त्यावेळेस तू आली नसती म्हणून म्हटलं. मला मात्र खूपच राग आला. रागात मी अगदी लालबुंद झाले. मी म्हटलं की अहो मला तर वाटलं तुम्ही आजारी असाल, म्हणून एवढं मी धावत पळत आले आहे. ते म्हटले की जाऊ दे, स्वयंपाक कर. मी आतमध्ये गेले. पाहून मी चकितच झाले. बाई गं, येताना त्यांनी काहीतरी घेऊन आले होते. बाहेरच त्यांनी बाटल्या ठेवल्या होत्या आणि बाटल्या काढून ते चांगलेच आता फुल झाले होते. मी स्वयंपाक केला. त्यांनी येताना मटण आणलं होतं आणि पुन्हा मी मटणची भाजी त्यांच्या पुरती केली. स्वयंपाकाला थोडासा उशीरच झाला. अर्धा 1 तास झाला होता. त्यांना मात्र चांगलीच भूक लागली होती. ते म्हटले की जेवण वाढ.
मी म्हटलं की हो. त्यांना मी जेवण वाढलं आणि म्हटलं की जाते मी आता बाई खूपच उशीर झाला. ते म्हटले अगं थांब ना, कुठे चाललीस? मी म्हटलं जाऊ द्या ना, खूप उशीर होतो एकतर. ते म्हटले की अगं आता उशीर झालाय, असं करतो तुला जाताना मी घरी सोडा येतो. मी नकोच म्हणत होते, पण ते म्हटले की अगं थांब थोडा वेळ. ते मला पण विनंती करू लागले जेवायला, मात्र मी एकदा जेवले म्हणजे पुन्हा जेवायचे नाही. त्यांनी टी व्ही लावली आणि मी टी व्हीवर मालिक पाहतच बसले. ते बाजूला जेवण करत होते. बाहेर चांगलाच अंधार झाला होता. रात्र किड्यांचा पण चांगलाच अगदी गोंगाट चालू होता. त्यांचं जेवण झालं आणि ते आतमध्ये गेले. मला वाटलं की गाडीची चावी आणायला गेले असतील. आतमध्ये गेले आणि फक्त ते टॉवेलवरच बाहेर आले. हे पाहून मी म्हटलं की अहो काय करताय तुम्ही, जायचं नाही का? त्यावेळेस ते म्हटले हो जाऊ की. अगं एवढी काय घाई आहे, थांब लगेच मी फ्रेश होऊन आलो. मी म्हटलं की हो पण या लवकर. ते गेले चांगलेच खूपच वेळ आतमध्ये थांबले. मला मात्र अगदीच धाकधूक वाजत होती. मी म्हटलं येत आहे का माझी मी जाऊ? अगं थांब म्हणतोय ना. ते दरवाजापाशी गेले आणि दरवाजाची कडीच लावली. मी म्हटलं हे काय करताय? त्यावेळेस ते म्हटले की तू रागाला नको जाऊ, पण मला तुला खूप दिवसापासून हे बोलायचं होतं. मी म्हटलं काय? त्यावेळेस ते म्हटले तुला तर माहीत आहे माझी घरवाली इथे नसते, तर तू तिची जागा घेशील का? फक्त एका रात्रीसाठी मी तुला पाहिजे ते देतो. त्यांचं हे बोलणं मात्र मला आवडलं नाही. मी म्हटलं हे काय बोलताय? मी काही तसली नाही, तुम्ही माझ्याबद्दल असा विचार नका करू. ते म्हटले अगं नाही मी तसा विचार नाही करत. ते म्हटले की 2-3 महिने झाले मी एकटा राहतोय, मात्र माझी मनाची अवस्था खूपच वाईट होते. आधी मात्र घरची होती तेव्हा रोजची सवय झाली होती, पण आता ती नसल्यामुळे माझं कशातच मन नाही आणि त्याच्यात रोज तू कामाला येते. तुला पाहून काय माहीत, मात्र माझं खूप मन होतं, राहत पण नाही. असं वाटतं की समोर ताट असून पण आपल्याला जेवतासुद्धा येत नाही. रोज तुला माझ्या घरात धावपळ करताना, इकडे तिकडे जाताना मी पाहतो आणि माझं मन नाही राहत. ते असे मला बोलत होते. मी म्हटलं की असं जर वाटत असेल तुम्हाला तर उद्यापासून मी कामावर येत नाही. उगं माझ्यामुळं तुम्हाला त्रास नको. ते म्हटले तसं नाही ग. त्यांचा चेहरा खूपच नाराज आणि पडला होता. त्यांच्यावरून दिसत होतं की त्यांच्या मनाची अवस्था काय होते ते. त्यावेळेस ते मला म्हटले की मला समजून घे ना, मला कसं होतंय मी तुला नाही सांगू शकत, पण तुझ्याशिवाय मला राहवत नाही. दिवसभर मी तुझाच विचार करत असतो. कधी एकदा ही मनातील गोष्ट तुला बोलतोय असंच मला झालं होतं. शेवटी मी आज हिम्मत केली आणि बोललो आहे, असं ते मला म्हणत होते. पण काय माहीत, मला पण त्यांचं हे बोलत असताना माझं पण मन कासा वीस होत होतं. मला पण वाटत होतं की ते काही बोलतात ते चुकीचं नव्हतं. इतक्या दिवस आम्ही दोघं सोबतच राहायचो, त्यामुळे मला पण त्यांच्याविषयी मनामध्ये एक वेगळ्याच भावना निर्माण होऊ लागल्या होत्या. नकळत आम्ही एवढ्या जवळ आलो होतो की आता दोघं सोबत राहणं कठीण झालं होतं. मी मात्र त्यांना म्हटले की आता तुम्हाला कसं सांगू, तुमच्या जे मनात होतं ते मला पण होते, पण मी स्वतःला सावरते. ते म्हटले की अगं किती दिवस असं राहणार आहे? मला माहीत आहे तू एकटी आहे. मला पाहताच तुझ्या पण मनामध्ये काय होतं ते मला माहीत आहे. आता स्वतःला नको एवढं आवरू, असं ते मला म्हटले. आम्ही बोलता बोलता खूप जवळ आलो होतो. आता संध्याकाळ पण चांगलीच झाली होती आणि मन पण राहत नव्हतं. ते माझ्या जवळ आले आणि म्हटले आजच्या दिवस फक्त बघ तुला मी कसा आनंद देतो. माझं मन शांत झालं की काही नाही, तुला पाहिजे ती मी देतो. ते बोलत होते. बोलता बोलता माझ्या जवळ आले आणि बाई मला जवळ घेऊन त्यांनी घट्टच मिठीत धरलं. मी मात्र लाजत होते. ते जे करता त्यांना मी करून देत होते. त्यांच्या स्पर्शामध्ये एक वेगळाच आपुलकी होती, हे मी मात्र आता ओळखलं होतं. हळूहळू ते चांगले चालू झाले आणि मला सुख देऊ लागले. मी पण म्हटलं जे करायचं ते दमाने करा.
हळूहळू आम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत. त्यांच्या बेडवर कधी त्यांची घरवाली होती, तिथे मात्र मी जागा घेतली आणि मला त्यांनी तिथे नेलं. एकमेकांच्या अगदी मिठीमध्ये सगळं आम्ही विसरून एकरूप झालो होतो. कधी ते मला, कधी मी त्यांना वेड्यासारखं ओठामध्ये ओठ घेऊन सुख देत होतो. आमचं हे खूप वेळ चालू झालं. त्या रात्री न मला काही समजत होतं ना त्यांना काही समजत होतं. एकमेकांच्या प्रेमात आम्ही अखंड बुडालो होतो. त्यांचं आम्ही पाहायला ना आश्चर्यचकित झाले. बाई गं, तुमचा तर खूपच कमालीचा आहे. तुला खूपच सुख भेटेल, अजून तर सुरुवात आहे, असं ते मला म्हटले आणि मला आनंद देऊ लागले. वेगवेगळ्या पद्धतीत आम्ही दोघं एकमेकांच्या मिठीमध्ये चांगलं सुख घेतलं. मला पण खूप दिवसानंतर असा आनंद मिळाल्यामुळे माझा चेहरा अगदी सुकावला होता. पण तिथून पुढे अगदी 2 महिने न चुकता सकाळ संध्याकाळी आमची भेट होऊ लागली आणि आम्ही आनंद घेऊ लागलो. तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.